महाड या ऐतिहासिक शहरामध्ये गेली काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. लोकसंख्येबरोबर शहराचा विस्तार देखील वाढू लागलाय. जुन्या घरांची जागा इमारतींनी घेतली आहे. त्यामुळे विकासात्मक कामं जोराने सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने महाड नगरपालिकेमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू आहे. हे प्रशासकीय कामकाज सुरू असले तरी सध्या तरी सत्ताधारी पक्षांचा या ठिकाणी वरचष्मा दिसून येत असल्याचं बोललं जातंय. आपल्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांनी सुचवलेली अनेक कामे या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आली आहेत असंही बोललं जातंय. अनेक ठिकाणी ज्यांची गरज नाही अशी कामे देखील केली जात आहेत. महाड नगरपालिकेमध्ये विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष रस्ता योजना आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 31 कामे मंजूर झाली असून विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 43 कामे, विशेष रस्ता योजनेतून 57 कामे मंजूर आहेत. यातील विशेष रस्ता योजनेतून 42 कामांना कार्यादेश देण्यात आले होते. मात्र यातील फक्त 14 कामे पूर्ण झाली आहेत. परंतु बहुतांश कामे महाड शहरात अर्धवट अवस्थेत पडून असल्याने महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाड शहरामध्ये विविध योजनेअंतर्गत विकास कामे चालू आहेत. त्याची टेंडर प्रक्रिया झाली आहे. ठेकेदारांना वर्क ऑर्डरही देण्यात आलेली आहे. तसेच ज्या ठेकेदारांनी अद्याप काम चालू केलेलं आहे, अर्धवट सोडलेलं आहे, त्या ठेकेदारांना बांधकाम नोटीस